यार तू पण यायचं बरं का माझ्या बरं, एकटा जाणार नाही मी, मला बे वाटते एकट्याला जायला. राम राम मंडळी. तर विषय असं झाला, अभिषेक म्हणला मला सुट्टी आहे तर चल जाऊ कुठंतरी फिरायला. आणि चाललो आता रायरेश्वर किल्ल्यावर. आणि जाता जाता म्हणलं ते झुलता पूल पण बघून जाऊ कसा असतो ते. आणि आलो इथं आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला. आणि गड काय एवढा चढायला नव्हता, थोडाफार पायऱ्या होत्या फक्त. ह्या पायऱ्या अशा केलेल्या आहेत आणि लोखंडाच्या जास्त चढाई म्हणून. आणि आलो या महादेवाच्या मंदिरात जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले आणि पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. आणि जाता जाता पाण्याचं टँक पाणी बिणी पिलं. पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर असं पाणी बघाय. तुम्ही कधी आला तर तळ्यातलं पाणी नक्की पिया. आणि खाली उतरताना अप्रतिम असं डोळ्याचं पारणे फेडणारं असं दृश्य. दाटधुक्यामध्ये पसरलेला डोंगर रांगा आणि सह्याद्रीमध्ये पटकन करायची वेगळीच मजा आहे. जिथं कुठं सुख मिळत नाही तिथं आपल्या सह्याद्रीमध्ये कुठं सुख मिळतं. एका दिवशी आम्ही 3 किल्ले केलो होतो, त्यामुळे सगळं एकदम बसणार नाही. त्यामुळे उद्याच्या ब्लॉग मध्ये सगळं येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झालाय.